नमस्कार मित्रांनो. डिजिटल टेक्निक्स या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण नॉट गेट आणि त्याच्या संदर्भातल्या काही इंटरेस्टिंग आयडेंटिटीज बघणार आहोत. तर नॉट गेट म्हणजे काय? आपण मागच्या भागात पाहिलं नॉट गेट म्हणजे काय. तर नॉट गेटचं सिम्बॉल हे आहे. हे जर का 1 असेल इथे तर इथे 0 होतं, ते 0 असेल तर इथे 1 होतं. आपण अक्षराच्या रूपात लिहिलं तर इथे समजा ए असेल तर इथे ए बार होतं. याचा अर्थ काय? एला उलटं करणं, म्हणजे 0 असेल तर 1 करणं आणि 1 असेल तर 0 करणं. हा एक स्टँडर्ड सिम्बॉल आहे. एचा ए नॉट होतं. ओके. आता जॉर्ज बुल आपल्याला एक प्रश्न विचारतो की ए अँड ए नॉट ह्याची व्हॅल्यू काय असेल? काय असेल याची व्हॅल्यू? आपण बघू शकतो एच्या दोनच व्हॅल्यू शक्य असतात, 0 आणि 1. एला फक्त ह्या 2 व्हॅल्यू शक्य आहेत. तर आता आपण बघूया इथे काय होतं ते. ए 0 अँड ए बार काय होईल? ए 0 असेल तर ए बार 1 होईल, बिकॉज इट्स ए नॉट गेट. आणि 0 अँड 1 म्हणजे काय असतं? 0 असतं. आता दुसरी व्हॅल्यू घेऊ आपण 1. एची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे ए नॉटची व्हॅल्यू 0 होईल. एची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे ए नॉटची व्हॅल्यू 0 होईल. हे झालं 0. दिस इज इक्वल टू 1 अँड 0 इज ऑल्सो 0. तर ह्याचा अर्थ ए अँड ए नॉट ह्याची व्हॅल्यू नेहमीच 0 असेल. ए अँड ए नॉट इज ऑलवेज 0 ही आयडेंटिटी आहे बुलची पहिली आयडेंटिटी. तर दुसरा प्रश्न त्याचा की ए ऑर ए नॉट ह्याची व्हॅल्यू काय असेल? तर आपण एच्या दोनच व्हॅल्यू आहेत, 0 आणि 1. तिसरी व्हॅल्यू नाही. आता ए 0 आहे ऑर ए नॉट. ए जर का 0 असेल तर ए नॉट 1 असतं, तर त्यामुळे ए नॉट होईल 1. तर 0 ऑर 1 इज 1. आता इथे आपण घेऊया दुसरी व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 1. ए जर का 1 असेल तर ए नॉट 0 असतं, ऑर 0 दिस ऑल्सो इक्वल टू 1. तर याच्या दोन्ही व्हॅल्यूजमुळे आपल्याला सेम उत्तर मिळतं आहे 1. त्यामुळे सेकंड आयडेंटिटी होते ए ऑर ए नॉट इज ऑलवेज इक्वल टू 1. दिस इज सेकंड आयडेंटिटी. आता आपण पुढचा एक प्रश्न बघूया. बुल विचारतो ए अँड बी ऑर ए अँड बी नॉट ह्याची व्हॅल्यू काय आहे? आपण म्हणतो ह्याची व्हॅल्यू सी आहे, तर सीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. दॅट्स वॉट. तर परत आता ए आणि बीच्या किती व्हॅल्यू असतील? 4 व्हॅल्यू. कॉम्बिनेशन 4च शक्य आहेत, ए आणि बी. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ए अँड बी काय होईल? 0 अँड 0. 0 अँड 0 इज 0. मग ऑर ए अँड बी. ए 0 आहे आणि बी नॉट आहे इथे. तर बी जर का 0 असेल तर बी नॉट 1 असेल, त्यामुळे हे 0 अँड 1. 0 अँड 1 म्हणजे काय असतं? 0. त्यामुळे ह्याचं उत्तर येईल 0. नंतर तिसरं सेकंड. ए 0 आहे आणि बी 1 आहे. 0 अँड 1. 0 अँड 1 इज 0. ऑर आता बीची व्हॅल्यू 1 असल्यामुळे बी नॉटची व्हॅल्यू काय असेल? बीची व्हॅल्यू 1 असल्यामुळे बी नॉटची व्हॅल्यू 0 असेल. तर 0 अँड 0 म्हणजे 0च, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू येईल 0. तिसरी व्हॅल्यू घेऊया. ए इज 1 अँड बी इज 0. ए इज 1 अँड बी इज 0, त्यामुळे हे झालं 1 अँड 0. 1 अँड 0 म्हणजे काय? 0. ऑर ए अँड 1. ए इज 1 अँड बी बार इज वॉट? हे लक्षात घ्या, बी बार आहे इथे बरं. बी 0, त्यामुळे बी बार असेल 1. बी 0, त्यामुळे बी बार 1 असेल. तर इथे आपण म्हणू 1 अँड 1 इज इक्वल टू 1.
आणि 0 ऑर 1 इज 1. तर फायनल व्हॅल्यू घेऊया. ए अँड बी 1 अँड 1. 1 अँड 1 इज ऑलवेज 1. ऑर एची व्हॅल्यू 1 आहे आणि बी नॉटची व्हॅल्यू 0 आहे. तर 1 अँड 0, 1 अँड 0, 1 अँड 0 इज 0. तर ह्याची व्हॅल्यू येईल 1 ऑर 0 इज 1. आता तुम्ही इथे काय बघता, हा जो कॉलम आहे आणि हा कॉलम आहे हे सेम आहेत. ह्याचा अर्थ ए अँड बी नॉट ऑर ए अँड बी ऑर ए अँड बी नॉट इज इक्वल टू ए, असा ह्याचा अर्थ होईल. कळलं लक्षात? हा ए कॉलम जो आपल्याला व्हॅल्यू दाखवतो आहे, सेम व्हॅल्यूज आपल्याला इथे पण मिळतात. त्यामुळे आपण म्हणतो की ही व्हॅल्यू ए आहे. आणि असं नाही की आपण सगळ्या व्हॅल्यू घेतल्या ना, आपण सगळ्या व्हॅल्यू घेतल्यात. ह्या एवढ्याच व्हॅल्यू शक्य असतात. बायनरी असल्यामुळे फायनाईट व्हॅल्यूज आहेत आणि 4च पॉसिबल कॉम्बिनेशन्स बनतात, त्याहून जास्त बनत नाही. तर सगळ्या कॉम्बिनेशन्स पाहूनसुद्धा आपल्या लक्षात येतं की ह्याचं आउटपुट एच्या सारखंच आहे बरोबर. त्यामुळे आपण लिहितो ए अँड बी ऑर ए अँड बी नॉट इज इक्वल टू ए. जर तुम्ही साधारण अल्जेब्राप्रमाणे हे करायला गेलात तर तुम्ही काय लिहाल, ए अँड, तुम्ही ए कॉमन घेतला दोन्हीमधून, इथे पण ए आहे आणि इथे पण ए आहे. त्यामुळे तुम्ही ए अँड हे कॉमन घेतलं आणि आत आलं बी ऑर बी नॉट. आणि बी ऑर बी नॉट काय असतं, ए अँड ए ऑर ए नॉट काय असतं, 1. त्यामुळे बी ऑर बी नॉटसुद्धा 1च असणार आहे. तर हे झालं ए अँड 1. आणि ए अँड 1 काय असतं, ए आहे बरोबर. ए जर का 0 असेल तर 0 अँड 1 म्हणजे 0 आणि ए जर का 1 असेल तर 1 अँड 1 इज 1. त्यामुळे ए अँड 1 इज इक्वल टू ए. हे तुम्हाला करून पाहिजे का, लेट अस सी. ए अँड 1 इज वॉट. आता याच्या दोनच व्हॅल्यू आहेत, 0 आणि 1. तर 0 अँड 1 इज इक्वल टू 0. आता याची व्हॅल्यू 1 घेतली आपण, तर 1 अँड हा 1 आहे, 1 अँड 1 इज 1. तर आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच आहेत. एच्या ह्या दोन व्हॅल्यूज आहेत. तर दिस इज इक्वल टू ए. त्यामुळे ए अँड 1 इज इक्वल टू ए. ए अँड 0 काय असेल, जास्त विचार करायची गरज नाही आहे. काही एकही एंट्री जर का अँडमध्ये 0 असेल तर त्याचं उत्तर 0 असतं. त्यामुळे ए अँड 0 इज गॅरंटीड टू बी 0. तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. हाऊ अबाउट ए ऑर 1. ए ऑर 1 म्हणजे काय, ए 0 असेल किंवा 1 असेल तर एची व्हॅल्यू 0 किंवा 1. 0 ऑर 1 इज 1. 1 इथे 1 व्हॅल्यू याची, 1 ऑर 1 इज ऑल्सो 1. त्यामुळे ए ऑर 1 इज ऑलवेज 1. डन. आता आपण पुढे आणखीन आयडेंटिटी घेणार आहोत. ए अँड बी ह्याचा इन्व्हर्ट, ह्याची व्हॅल्यू काय आहे. तर मूल म्हणतो ह्याची व्हॅल्यू आहे ए नॉट ऑर बी नॉट. हे आता आपण व्हेरीफाय करून बघू. ए आणि बीच्या व्हॅल्यूज काय आहेत, 0 0 0 1 1 0 1 1. त्याचं आपण घेऊया ए बी, ए अँड बी, ए अँड बी नॉट, ए नॉट, बी नॉट, ए नॉट ऑर बी नॉट. तर व्हॅल्यू देऊन आपण थोडं चेक करूया. तर ह्या व्हॅल्यूज जर का ह्याच्याबरोबर असतील तर ही आयडेंटिटी सिद्ध होते. ओके. तर व्हॅल्यूज काय आहेत, 4च आहेत. 0 0 0 0 1 1 0 1 1. तर ए अँड बी काय होईल, 0 अँड 0 इज 0. ए अँड बीचा नॉट काय होईल, ए अँड बी 0 असल्यामुळे ए अँड बीचा नॉट होईल 1. ए नॉट काय होईल, ए 0 आहे म्हणून ए नॉट 1 होईल.
बी शून्य आहे म्हणून बी नॉट 1 होईल. तर ए नॉट ऑर बी नॉट 1 ऑर 1 म्हणजे 1. आता पहिल्या रोमध्ये पण बघतो की दिस इज इक्वल टू दिस. चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. ए अँड बी 0 अँड 1. 0 अँड 1 इज 0. त्यामुळे हा ए अँड बीचा इन्व्हर्ट हा पण 1 होईल. ए नॉट काय आहे? ए शून्य आहे त्यामुळे ए नॉट 1 आहे आणि बी 1 आहे त्यामुळे बी नॉट 0 आहे. तर हे काय होईल? 1 ए नॉट ऑर बी नॉट. हे व ए नॉट ऑर बी नॉट काय होईल? 1 ऑर 0. 1 ऑर 0 नेहमी 1 असतं. तिसरं ए अँड बी. ए 1 आणि बी 0. तर 1 अँड 0 इज ऑलवेज 0. ह्याचं उलटं हे आहे. हे इथे आलं 1. 0चं उलटं 1. नंतर ए नॉट काय आहे? ए 1 आहे त्यामुळे ए नॉट 0 आहे आणि बी 0 आहे त्यामुळे बी नॉट 1 आहे. आणि हे आपण ए नॉट ऑर बी नॉट बघतोय. ए नॉट ऑर बी नॉट. ए नॉट ऑर बी नॉट काय आहे? 1 आहे. 0 ऑर 1 इज 1. आणि फायनली ए अँड बी 1 अँड 1 ते होईल 1. त्यामुळे ह्याचं उलटं होईल 0. ए नॉट काय असेल? 0 आणि बी नॉट काय असेल? 0. कारण ए 1 आहे त्यामुळे ए नॉट 0 आहे. बी 1 आहे त्यामुळे बी नॉट 0 आहे. तर ह्या दोन्हीचं ऑर इथे आपल्याला लिहायचं आहे. 0 ऑर 0 इज 0. तर तुम्ही बघता की हा जो कॉलम आहे आणि हा कॉलम आहे सेम आहेत. ओके. याचा अर्थ ए अँड बी नॉट इज इक्वल टू ए नॉट ऑर बी नॉट. ह्या सगळ्या आयडेंटिटीजचा तुम्हाला पुढे खूप उपयोग होणार आहे म्हणून ह्या लक्षात पण ठेवायच्या. तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? 1 2 3 नंबर टाकतो. नंतर 4 5 ए और 0 पण नाही पाहिलं. 5 6. ए और 0 काय असेल? ए जर का 1 असेल तर 1 अँड 0 इज 1. ए 0 असेल तर 0 और 0 इज 0. त्यामुळे दिस इज इक्वल टू 1. दिस इज इक्वल टू ए. ही 7वी आयडेंटिटी आहे. ती करून पाहिजे तुम्हाला. ए और 0 काय असेल? ए और 0 म्हणजे काय? आता याच्या दोनच व्हॅल्यू आहे 0 अँड 1. ही जर का 0 घेतली तर 0 और 0 ही एच्या व्हॅल्यू बघा. 0 और 0 इज इक्वल टू 0. ती सेम ॲज दिस. एची व्हॅल्यू 1 आहे तर आपण मग एची व्हॅल्यू 1 आहे. आपण 1 घेतलं. 1 और 0 इज इक्वल टू 1. हा कॉलम आणि हा कॉलम सेमच आहे. त्यामुळे आपण म्हणतो ए और 0 इज ऑलवेज इक्वल टू ए. ए और 0 इज ऑलवेज इक्वल टू ए. ही 7वी आयडेंटिटी आपण घेतली. सते शेवटी आपण बघूया ए और बी नॉट म्हणजे काय? इज इक्वल टू ए नॉट अँड बी नॉट. इथे आपण हेच आपण वापरू शकतो. इथे आपण लिहू ए और बी ए नॉट. आपल्या इथे ए नॉट आणि बी नॉट ह्या व्हॅल्यू ऑलरेडी आहेत त्यामुळे आपण ए नॉट अँड बी नॉट असं लिहू. आता आपण घेतो ए आणि बीच्या व्हॅल्यूज आणि आपल्याला इथे एंट्री करायची आहे. ए और बी नॉट हे पण आपल्याला घ्यायचं आहे. ए और बी नॉट. हा आणि हा कॉलम ह्याच्या व्हॅल्यू जर का सारख्या झाल्या तर आपण म्हणू की ही आयडेंटिटी खरी आहे. ओके. आता एची व्हॅल्यू 0 आहे. बीची व्हॅल्यू 0 आहे. त्यामुळे ए और बी म्हणजे 0 और 0 म्हणजे 0 असणार आहे. ए नॉट काय असेल? ए नॉट ए 1 आहे. ए 0 आहे त्यामुळे ए नॉट 1 आहे. 1 अँड बी नॉट पण 1 असणार आहे त्यामुळे 1 अँड 1 म्हणजे 1 झाले. ए और बी काय असेल? 0. त्याचं उलटं काय होईल? नॉट म्हणजे 1. तर 0चं उलटं 1. तर पहिल्या फटक्याला तर ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम दिसतात. उरलेल्या 3 व्हॅल्यू पण आपल्याला बघायच्यात. आता इथे आपण घेतलं 0 और 1. 0 और 1. 0 और 1 म्हणजे 1. तर आपण ह्या सेकंड लाईनमध्ये चाललो.
0 अँड 1 इज 1 आणि 0चं उलटं 0चं उलटं 1 आणि बी 1 आहे त्याचं उलटं होईल 0. 1 अँड 0 इज इक्वल टू 0. इथे काय येतं ए ऑर बी ह्याचं उलटं ए ऑर बी नॉट हे होईल. इथे 1 आहे त्यामुळे इथे येईल 0. तर दुसऱ्या एंट्रीमध्ये पण आपल्याला ते खरं आहे हे कळतं. आता तिसऱ्यात आलो आपण. तिसऱ्यात आपण इथे 1 ऑर 0 1 ऑर 0 इज 1 आणि ए नॉट अँड बी नॉट काय होईल. ए 1 आहे त्यामुळे ए नॉट 0 असेल आणि बी 0 आहे त्यामुळे बी नॉट 1 असेल. तर 0 अँड 1 इज 0 आणि ए ऑर बीचं उलटं आपल्याला इथे बघायचं आहे. ए ऑर बी इज 0 ए ऑर बी इज 1 ऑर 0 हे इथे ऑलरेडी आहे 0 आलेलं. 1 आलेलं. तर ए ऑर बी 1 आहे तर ए ऑर बीचं उलटं काय होईल 0 होईल. ए ऑर बी 1 आहे त्यामुळे ए ऑर बीचं नॉट 0 होतं आहे आणि सरतेशेवटी हे ए ऑर बी 1 ऑर 1 1 ऑर 1 इज 1. इथे ए 1 आहे आणि बी पण 1 आहे त्यामुळे ए नॉट 0 आहे आणि बी नॉट पण 0 आहे. म्हणजे 0 अँड 0 आहे इज इक्वल टू 0 आणि ए ऑर बी 1 असल्यामुळे ए ऑर बीचं नॉट आहे 1. तर आपण बघतो की हा कॉलम आहे आणि हा कॉलम सेम आहे. सॉरी जस्ट दिस 0. ए ऑर बी 1 आहे त्यामुळे त्याचं उलटं झालं 0. आता 1 0 0 0 1 0 0 0 त्यामुळे दिस इज इक्वल टू दिस. ही आयडेंटिटी आहे. ए ऑर बी नॉट इज इक्वल टू ए नॉट ऑर बी नॉट. ही 8वी आयडेंटिटी आहे आणि आपल्याला या सगळ्या आयडेंटिटीचा छान उपयोग करता येणार आहे आणि काही सुंदर सर्किट्स आपण या प्रकारे डेव्हलप करू शकू. तर मित्रांनो ह्याचा आपण छान उपयोग करून घेणार आहोत पुढच्या भागात. आज इथेच थांबूया. घरी राहा, अभ्यास करा, उजळणी करा आणि स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. ठीक आहे. चला.